नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सत्तेला हादरा। मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग 14चे रिक्षा निशाणीचे अपक्ष उमेदवार अनिल भोसले चर्चेच्या केंद्रस्थानी। नरेंद्र मेहता यांच्या अहंकाराविरोधात समाज एकवटला। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक आता केवळ राजकीय लढत न राहता अहंकाराविरोध काम अशी थेट जनतेची लढाई बनत चालली आहे। या लढाईत रिक्षा निशाणीचे असलेले अपक्ष उमेदवार अनिल भोसले हे सर्व समाजकंटकाच्या विश्वासात घेऊन असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। अग्रवाल समाज, मराठी समाज आणि उत्तर भारतीय समाजातून या मुद्द्यावर अनिल भोसले यांचे काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसत आहे, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे। दुसरीकडे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यशैलीबाबत घमंड, दुरावा आणि लोकांपासून तुटलेला अशी तुटलेपणाची भावना मीरा देवी यांनी केली आहे। मागील 15 वर्षांमध्ये मीरा देवी यादव या फक्त निवडणुकीपुरत्याच जनतेच्या समोर येतात, जनतेच्या समस्या सोडवण्यास पाठी असतात, अशी एकसारखी प्रतिक्रिया उमटत असून ज्याने प्रत्यक्ष काम केले तोच निवडून यायला हवा असा ठाम सूर मतदारामध्ये आहे। रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरिकांच्या तक्रारीची निवारण यावेळी मतदार केवळ पक्ष न पाहता कामाचा हिशोब मागत आहेत। हे महत्त्वाचे बदलते चित्र स्थानिक राजकारणाच्या मते निवडणुकीपूर्वीच प्रभाग 14चे अपक्ष उमेदवार अनिल भोसले यांच्या बाजूने वातावरण चुकत असून रिक्षा निशाणी ही सामान्य माणसाची ताकद बनलेली आहे। सामाजिक माध्यमापासून ते प्रत्यक्ष गल्ल्यापर्यंत भोसले यांचे नाव चर्चेत असून विजयाचा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात आहे। ही निवडणूक सत्ता टिकवण्यासाठी नाही तर जनतेचा विश्वास परत मिळवण्याची आहे, अशी भावना मतदारामध्ये आहे। मीरा भाईंदरमध्ये यावेळी निकाल कोणाचाही असो राजकीय अहंकाराला जबर धक्का बसणार हे मात्र निश्चित मानले जात आहे। माणसाच्या रक्तामध्ये नाही। आज या माणसाला आपल्या साथीची गरज आहे। या माणसाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या।